सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या नमाज पठणाला विरोध होऊ लागलाय आणि त्यामुळे राजकारणाचाही पारा वाढतोय। सार्वजनिक ठिकाणी केल्या जाणाऱ्या नमाज पठणाविरोधात उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये घेतलेल्या निर्णयाचं लोण आता महाराष्ट्रातही पोहोचलंय। अहिल्यानगरमध्ये गार्डनमध्ये नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक भूमिका घेतली। तर मुंबईत रस्त्यावर नमाज पठण करण्यास बंदी घालावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली। अहिल्यानगरच्या सावेडी परिसरातील महापालिका उद्यानात महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। राष्ट्रवादीचे आमदार संग्राम देशमुख हे देखील आक्रमक झाले आणि आंदोलकांनी बागेतच ठिय्या मांडून हनुमान पठण सुरू केलं। संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत या जागेचं शुद्धीकरण करून वराह देवतेची पूजा करण्यात आली। असे प्रकार पुन्हा घडले तर आंदोलन करू असा इशारा आमदार जगताप यांनी दिला। या गंगा उद्यानामध्ये आपण सर्वांनी पाहिलं की व्हिडिओ व्हायरल झाला की कुठलाही मान्यता नसताना सामूहिकरित्या नमाज पठणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। अहिल्यानगर शहराच्या मायवडा परिसरामध्ये देखील अशाच पद्धतीने कुठेतरी एक महिला शंकर सावली मठ आहे त्या मठाच्या परिसरामध्ये येऊन गेली आणि तिथे बाहेर गेल्यानंतर तिने महिलेने ते गोमांस ते बाहेर टाकलं, पण अद्याप ती महिला आरोपी अजून पकडलेली नाही। या भारत देशामध्ये बुरखा हटावून देश बचाव ही म्हणायची वेळ आता सर्वांसमोर आलेली आहे। आम्ही त्याचं शुद्धीकरण केलेलं आहे, तिथं विधिवत गोमूत्र शिंपडून पूजा देखील केलेली आहे। सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण नको अशी भूमिका भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही घेतली। आधी उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रस्त्यावर नमाज पठणाला मनाई केली। त्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये शुभेंदू अधिकारी यांचं सरकार आल्यानंतर बकरी ईदला रस्त्यावरती नमाज पठणाला मनाई केली आणि मैदानात नमाज पठण करण्यास सांगितलं। आता मुंबईत देखील रस्त्यावरच्या नमाज पठणाला बंदी घालावी अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे। मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना सोमय्या यांनी तसं पत्र लिहिलंय। मुंबईतील अनेक ठिकाणी विशेषतः रेल्वे स्थानकांच्या बाहेर आणि गर्दीच्या रस्त्यांवर नमाज अदा केली जाते। रस्त्यावर नमाज अदा केल्यानं त्याचा वाहतुकीवरती परिणाम होऊन नागरिकांना त्रास होतो। शुक्रवारी दुपारच्या वेळी गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावरती नमाज अदा केल्यामुळं वाहतुकीची कोंडी निर्माण होते। न्यायालयाच्या निर्णयानुसार सार्वजनिक ठिकाणी धार्मिक, सांस्कृतिक किंवा राजकीय कार्यक्रमांवरती निर्बंध। काही ठिकाणी रस्त्यावरती नमाजाला परवानगी दिल्यास भविष्यात इतर ठिकाणीही अशा प्रकारच्या मागण्या वाढू शकतात। मुंबई पोलीस, वाहतूक विभाग, महापालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वय साधून रस्त्यांवरील नमाज तात्काळ बंद करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली। काही आता विशेष दिवशी रस्त्यावर नमाज पडली जाते, स्टेशनच्या आजूबाजूला नमाज पडली जाते। पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशमध्ये रस्त्यावरील नमाजवर प्रतिबंध लादण्यात आला आहे। मुंबईत त्याचं यावेळी बकरी ईदची कत्ल कुठलाही हाऊसिंग सोसायटीत झाली नाही, तशा पद्धतीने रस्त्यावरील नमाज ताबडतोब बंद करावी असे आवाहन मी पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्तांना केलं आहे। आधी मशिदींवरील भोंग्यांविरोधात किरीट सोमय्या यांनी भूमिका घेतली होती। अलीकडेच बकरी ईदसाठी आणलेले बकरे रहिवासी सोसायटीमध्ये ठेवल्यानं वाद झाला आणि किरीट सोमय्या मीरा रोड, घाटकोपर आदी ठिकाणी पोहोचले होते। बांगलादेशी घुसखोरांविरोधात त्यांनी गेली काही वर्ष आक्रमक भूमिका घेतली। आता रस्त्यावर नमाज पठण नको अशी मागणी करून त्यांनी आणखी एक मुद्दा हाती घेतलाय। आता फडणवीस सरकार योगी आदित्यनाथ आणि शुभेंदू अधिकारी यांच्याप्रमाणेच निर्णय घेणार का हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।